विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी आपल्या विरोधातील गुन्हा आणि संभाव्य अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार परिसरातील बांधकाम परवानग्या, विकासकांना दिलेल्या सवलती आणि अनियमित परवानग्यांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये पवार यांच्यावर गंभीर आरोप आहेत। या संदर्भात ईडी आणि अन्य तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे। यात पवार यांना अटकही करण्यात आली आहे। सदर रिट याचिकेत पवार यांनी स्वतःवर नोंदवलेल्या गुन्ह्याविरोधात तसंच अटक करण्यात आलेल्या संदर्भात रिट याचिका दाखल केली आहे। उच्च न्यायालय या प्रकरणावर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार असून त्या दिवशी पुढील निर्णयाची दिशा ठरेल। या सुनावणीनंतरच पवार यांना दिलासा मिळतो की चौकशीला वेग येतो हे स्पष्ट होईल। दरम्यान या प्रकरणामुळे वसई विरार परिसरात राजकीय तसंच प्रशासकीय पातळीवर चर्चांना उधाण आले आहे।